कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं आता? दाखीळ बसली? बोल आता, अशी गप्पा बसू नको, बोल काय ते? सॉरी आई, सॉरी सॉरी, चुकलं असं, मी नाटक केलं। मी हे सगळं नाटक केलं कारण वसुबाईंनी मला खूप कामं सांगायची आई। त्या कामांपासून वाचण्यासाठी मी प्रेग्नन्सीचं खोटं बोलले। आणि मग ते लपवायला खोटं बोलत राहील। खोटं बोललीस तू? तुला लाज नाही वाटली घरच्यांना फसवायला? जी माणसं तुझ्या प्रेग्नन्सीच्या बातमीने आनंदात होती त्यांच्याशी खोटं बोललीस का ग? तुला प्रेम देण्यात आम्ही कुठे कमी पडलो म्हणून फसवलंस आम्हाला? अख्खं घर किती आनंदात होतं, या घरामध्ये नवीन पाहुणा येणार, आपला खरा वारसदार येणार, तुझं बाळ येणार, अखिलचं बाळ येणार। केवढे आनंदात होतो, केवढी स्वप्न बघितली होती। तुझं मोठं डोहाळे जेवण करायचं, थाटामाटात बारसं करायचं, त्याला काय काय दागिने करायचे, त्याचे कपडे, त्याचे विणलेले स्वेटर्स, तुझा थाटमाट, किती स्वप्न बघितली होती आम्ही। ते सगळं सगळं खोटं होतं। तुला मजा येत होती असं करताना? हा, अवनीने तुझ्यासाठी किती पदार्थ केले, वसूनी तुझ्यासाठी किती धावपळ केली, वर काली। तुला मजा वाटत होती हे बघताना? वाटलं नाही काही आपल्याच माणसाला फसवताना? फुटारडी, का असं वागलीस तनया? तनया, याच्यात पण खोटं? बाबा होणार होतो ना मी। आता मला जाऊ द्या प्लीज। थांबा डॉक्टर, ते चाललात, थांबा। अहो पण आता सत्य तुम्हाला कळलंय ना, पण ही गोष्ट बाहेर येऊ देऊ नका प्लीज, नाही तर माझ्या व्यवसायावर त्याचा परिणाम होईल। मी निघू का आता? थांबा। अहो अजून बरेच प्रश्न बाकी आहेत। काय विचारायचे आता? तुम्ही येताना एकच बॅग घेऊन आला होता, मग ही जी दुसरी बॅग आहे ती कुठून आली? ती माझ्या डॉक्युमेंट्सची बॅग आहे। हो, बघू दाखव। माझी पर्सनल बॅग आहे, डॉक्युमेंट्सची बॅग आहे, मी कोणालाही देत नसते। सॉरी डॉक्टर, चेक तर मला करावंच लागेल। नाही कसं आहे, आता इतक्या गोष्टी खोट्या घडतात ना, मग त्या काय आहेत हे कळलं तर पाहिजे। हे तर घराचे डॉक्युमेंट्स आहेत। हे कुठून आले तुमच्याकडे? ते तनयाने दिले मला। विशाखा मॅडमनी सांगितलं होतं की तनया जे देईल ते घेऊन ये। मला नव्हतं माहिती यात काय आहे। घराचे कागदपत्र तनयाकडे? ते तर माझ्या कपाटात होते ना। बाबा असं काय करतायत? तुम्हीच दिले होते ना तनयाला, आणि सांगितलं की कोणाला आहे याबद्दल सांगू नको।
म्हणून तर मी हा विषय काढला नाही कोणासमोर. मी कशाला देईन तिला? मला कळत नाही, घराची कागदपत्र घरच्या लोकांना कशासाठी लागणार होती? तनया, खरं काय सांग आता. बाबांना तू कन्व्हिन्स केलं होतंस ना? डील आहे, फंडची रिक्वायरमेंट आहे असं सांगितलं होतंस ना तू? आणि बाबांनी स्वतःहून तुला डॉक्युमेंट्स दिले होते ना? काय? आणि कोणाला सांगू नको असं बोलले तुला? बोल ना आता, खरं बोल. सॉरी चुकलं माझं बाबा. बाबा, मी तुम्हाला न सांगता तुमच्या रूम मधलं कागदपत्र घेतले. मला माफ करा. हे सगळं मी माझ्या मम्माच्या सांगण्यावरून केलं. सॉरी. आईचं वाण नाही पण गुण लागला तुला. तिच्याच पावलावर पाऊल टाकून चाललीस ना पुढे. अगं, घरची कागदपत्र बाहेरच्याला देणं म्हणजे घरच्या लक्ष्मीनी घरची अब्रू चव्हाट्यावर मांडणं. काही वाटलं नाही तुला असं वागताना? विश्वास ठेवला होता ग तुझ्यावर. विश्वास ठेवला होता. सगळं संपवलंस. आता बाहेरच्यानं काय उत्तर द्यायची आम्ही? काय सांगायचं त्यानं की सुनेने गंमत पडून आई व्हायचं नाटक केलं होतं? अगं, घरातल्या माणसांची एवढी मोठी फसवणूक. ती प्रेग्नन्सीचं नाटक काय, ती कागदपत्र चोरणं काय, हे काय आहे तनया? अगं, ज्या माणसांनी तुला आपलं मानलं, तुझी काळजी घेतली, तुला सुनेचा दर्जा दिला, सुनेचा मान दिला, तुला ऐश्वर्य दिलं, प्रेम दिलं, त्यांचीच अशी फसवणूक केलीस तू. काही वाटलं नाही तुला असं वागताना? हा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.